नमस्कार मित्रांनो, तर आता मी चालाय शिर्डीला. चला तर मग जाऊया आणि पुढे बघूया. तुला खांद्यावर घेईला, तुला पालखीत मिरवेला. तुला खांद्यावर घेईला, तुला पालखीत मिरवेला. तुला खांद्यावर घेईला, तुला पालखीत मिरवेला. तर काय आता आम्ही थांबले आहेत समृद्धीला आणि हे बघा तुम्ही बघू शकता. हा 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 चाललाय. तर काही आपल्याला एक पालखी पण दिसल्या रस्त्यात जाताना. बाबांचं दर्शन आपल्याला इकडे झालं आहे. काही आपल्याला भला मोठा असा बाबा पण दिसलेला आहे. हा बघा. हो, मोठा एकदम. काय आलं गेटवर. गेटला आहे. पब्लिक मिळव ना, काय नाही आजवर दर्शन आपलं पटापट होईल, पटापट होईल. तर काही आता आम्ही पोहोचले आहेत बाबांच्या मंदिराजवळ. हे बघा इकडे मंदिराला दिसतो आता आरती चालू आहे वाटते. काय तुम्ही बघू शकता इकडे गुरुपौर्णिमा आहे. आता 2 दिवस आहे तरी पण एवढी गर्दी काही दिसत नाही. ती गर्दी कमी आहे वाटते. आता आम्ही पटापट जातो आतमध्ये आणि घेतो बाबांचं दर्शन लगेच. आणि परत आपण भेटूया दर्शन घेऊन बाहेर थोड्या टायमाने. आता आम्ही चालू आतमध्ये आणि इकडून मोबाईल निघून काही देणार नाही. मोबाईल आपल्याला जमा करून जायला लागेल आतमध्ये. मला फोटो आलाय. त्याचं कॅम्प्युटर स्लो आहे यार. काय तुम्ही बघू शकता काय करेल. तर काही आता आमचं दर्शन एकदम मस्त झालं एक नंबर. आणि हे बघा एवढे आम्ही लाडू बिडू घेतले आता सर्व. आणि आमची माणसं आहेत आणि आता आम्ही जातो. बघूया पुढे काय करतो ते. चला. तर काही आता आम्ही पोहोचले आहेत प्रसादालयामध्ये. आता जेवायला आम्ही चाललो याच्यामध्ये. पुढे पुढे चला आता तुम्हाला दाखवतो. आम्ही तिकडून पावती पण फाडलेली तुम्ही बघितलं असेल पहिला. फ्रीच पावती आहे इकडे, नो पेड. हे बघा फ्रीच आहे प्रसादालय. आता आपण जाऊया आतमध्ये. चला. तर काय ते बघा जर तुम्ही 50 रुपये दिले तर तुम्हाला
चांगला बसायला भेटेल आणि बारक्या पोराला 30 रुपये, म्हणजे 30 रुपये इथं न मोठा असला ना तर 50 रुपये. त्या तिकीट तिकीट फाडा लागेल. फ्रीवाले पण दिलेले, पण आम्ही असा विचार केला का 50 रुपये फाडू आपण आणि चांगल्यामध्ये जेऊया. चला काही बघा, आम्ही पावती आता फाडलेली आहे 5 माणसांची आणि आता आम्ही जातो जेवायला. विशेष प्रसाद याची सिटिंग इकडे आहे आणि तिकडची जी पावती ना त्याचं तिकीट आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता इकडे बाबांची आपल्याला दिसल्या मूर्ती बहुत सुंदर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही बघा, ही बघा. चला आता आपण जाऊया जेवायला. मग समोरून दाखवतो काय ते. आता मी चालू आतमध्ये. चला थोडं वेटिंग केल्यानंतर फायनली आता आम्ही पोहोचलो इकडे आणि आता इकडे बसतो मस्त. गाडी गाडीत फायनली आपल्याला एवढं जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही सगळं बसतो जेवायला. काय जेवतो आणि पुढे भेटूया. चला तुम्ही बघू शकता इकडे रात्री आम्हाला ओम, जिनू ही माणसं भेटलेली आहे तिकडे. 2 माणसं अजून एक आले हो. अरे आमचे ब्लॉगर भाऊ आहेत. मग चल चल. तर काय आता आम्ही आलो रूमवर आणि आता जरा आम्ही झोपतो. रात्र झाले, उद्या सकाळी आपण भेटूया. चला तर गाईज आता सकाळचे 11 वाजले आणि आता आम्ही उठलो आणि तुम्ही हे बघू शकता आम्ही इकडे घेतले कॉफी बनवायला, पण गरम पाणी गिझर बंद झालाय. आता मी लावले याच्यात गरम पाणी करावा आणि 2-3 पाणी टाकून आता मी आंघोळ जाणार आहे. मला आंघोळ करून तुम्हाला भेटतो आता. आणि झालेला आपला गरम पाणी. बाकी आहे कमी तापलाय. चला आणि आता मी फ्रेश झालो आणि आता मी झालो गाडी घेऊन मंदिरावर गेला. चला मी आलो मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता लाईन आज केवढी आहे. तिथपर्यंत लाईन आलेली आहे. आणि सगळी लागले शॉपिंग करायला. तर काय आता आम्ही आले श्री साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगावला आणि इकडे आमची लावली आता गाडी. आता पुढे पुढे जाऊया मध्ये बघूया तिकडे काय आहे ते. चला मी चाललो रिटर्न घरी आणि तुम्ही बघू शकता इकडे पडलेला आहे इगतपुरीला ना. एक नंबर. तर काय आता आम्ही इकडे थांबलो थोडा घाटाच्या खाली फोटो काढायला. तुम्ही बघू शकता
एक नंबर सीन इकडे झालेला आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. यो बघ यो बघ. हम्म. धबधबा आहे खाली. हा जाम मोठा आहे. हा धबधबा आहे.